देवे दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये त्याला फळांचा राजा म्हणला जात आहे आणि आज त्याचा दिवस आहे आणि त्याला तोडून देवाला अर्पण केलं जात आहे आणि त्याच्या खाण्याची स्टार्ट आजच्या दिवसापासून होते। थेट आपण इकडे आलो, जागृत दाखवा तुम्ही आपल्या शहराचे आजोबा आणि जे आपले मानाचे आजोबा आहेत गणपती, त्यांच्याकडे आलो। थेट आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आणि संपूर्णच माहिती हे ट्रस्टीचे लोक दिसायला लागलेत। या जागृत या। बघा, दाखवा जागृत, किती चांगलं केलंय सगळं। आंबे सगळे, जे फळांचा राजा आहे, आजचा दिवस फळाचा असतंय आणि आंब्याचा असतंय बरं का। आजच्यापासून आंबे खायला चालू होत आहे आणि आपण खातो। तसं देवाला ठेवून, म्हणजे आपल्या आजोबा गणपतीला ठेवून आपण खायला चालू करतो। हे आपल्या शहराचा आजोबा आहे आणि हे आजोबाचे सगळे भक्त लोक आहेत। मला सांगा, आंब्याचं वैशिष्ट्य सांगा। आंब्याचं वैशिष्ट्य सांगण्याच्या अगोदर अखंड भारतातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मानाचा आजोबा गणपती ट्रस्ट कडून तमाम भारतीयांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। आज अक्षय तृतीयाच्या निमित्त आपण मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी 1000 आंब्याचा आंबा महोत्सव काबणे सराफ यांच्या महापूजेने संपन्न करण्यात आलेला आहे। आणि आंबा का केलं होतं? आंबा हा फळांचा राजा आहे आणि त्याचा सीझन आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे, भारतीय संस्कृतीप्रमाणे आजच्या दिवशी आंब्याचं पूजन करूनच आंब्याचं सेवन केलं जातं। त्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे। त्यामुळं आमच्या मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी आंबा महोत्सव केलेला आहे। मला सांगा, किती वर्षापासून हे चालू आहे? गेल्या 8 वर्षापासून ही प्रथा आजोबा गणपती ट्रस्ट करणं राबवली जाते। वर्षातून आपले असे 56 भोग आणि फळांचे सगळं डेकोरेशन वगैरे आपलं केलं जातं। मला सांगा, 56 भोग आणि आंब्याचा हे किती अंतर आहे दिवसाचा? म्हणजे दिवाळीच्या पाडव्याच्या वेळेस 56 भोग लावलं जातं आणि अक्षय तृतीयेला आंबा महोत्सव केला जातो। कितवी पिढी आहे आजोबा गणपतीला सांभाळा लागले? आजोबा गणपतीला सांभाळलेली ही 5वी पिढी आहे। 1885 साली असं कागदोपत्री पुरावा आहे। तसं पाहायला गेलं तर या गणपतीचा उल्लेख आदिलशहाच्या काळात महजर मध्ये सुद्धा आढळतो। 1800 साली, 1600 साली सुद्धा याचा उल्लेख आढळतो। पण 1885 पासून पेपर आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपण 1885 हा साल स्थापना पकडतो। मला सांगा, जेव्हा आजोबा गणपतीची स्थापना झाली, ते सगळे मंडळी कोण होते? हे आजोबा गणपती हा पूर्वी शेटेच्या वाड्यात स्थापना झाला, वाड्याच्या समोर। त्यावेळेस उजळंबे, कावळे, शेटे, देशमुख या घराण्यातील मानकऱ्यांनी हे मंडळ स्थापन केलं। जे आपले काट्याचे मानकरी आहेत आता सिद्धरामेश्वरांचे, तेच मानकरी इकडे आहेत? हो, शेटे आणि देशमुख तेच मानकरी। आजोबा गणपतीच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे। त्यांच्या बरोबर शुक्रवार पेठेतील त्या काळचे स्वातंत्र्य सैनिक, हे शुक्रवार पेठ ही स्वातंत्र्य सैनिकांची पेठ म्हणून ओळखली जाते। या घरात प्रत्येक गल्लीतला प्रत्येक माणूस, प्रत्येक घरातला एक माणूस स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला होता। स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायच्या उद्देशानेच या मंडळाची स्थापना झाली। असं बी म्हणलं जातं की लोकमान्य जे टिळक आहेत आणि हो, नक्कीच 1882-83 साल होता। त्यावेळेस लोकमान्य टिळक आपल्या सोलापूर नगरीचे पुण्यश्लोक आप्पासाहेब वारदजी यांच्याकडे भेटीला आले असता गणेशोत्सवाच्या वेळेस
त्यांना आणि आप्पासाहेब वरदांना पान सुपारीचं आमंत्रण दिलं होतं. त्या पान सुपारीच्या आमंत्रणाला मान देऊन माननीय लोकमान्य टिळकांनी आपल्या मंडळाला भेट दिली. त्यावेळेस त्यांना असं दिसून आलं, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. त्यानिमित्त एकत्र येतात. तर त्या पूर्वीच्या काळी गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा नव्हती. लोकमान्यांना असं वाटलं की सर्व जातीचे लोक यामध्ये येऊन एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात, तर याचा आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात उपयोग होऊ शकतो. त्याची प्रेरणा घेऊन त्यांनी केसरीवाड्यामध्ये स्थापना केली. खूप काही चांगली माहिती दिली आहे. आपल्या शहराचा, आपल्या सोलापूर शहराचा गणपती आहे आणि आपला आजोबा आहे. आणि तुम्ही दाखवा जागृत, एवढी देखणी मूर्ती आहे ही, की जर चतुर्थीला कमीत कमी 1 लाखभर लोक येतात इकडं आणि आजोबाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. त्यात मी सुद्धा आहे. मला सांगा, तुमची कितवी पिढी आहे? दुसरी. आमचीच 5वी पिढी आहे, ह्यांची 3री पिढी आहे. तुमची 3री आहे. तुमची 5वी पिढी आहे. तुमची? आमची 3ऱ्या बसत आहे. हे लोक काम करतात बरं का. यांना आपण एक विनंती करू म्हणून, ज्या टायमाला चतुर्थी असते साहेब, त्या टायमाला ह्या ट्रस्टीचे काय थोडे लोक इथं बाहेर असायला पाहिजे. ट्रॉफिक जाम होत आहे, त्याची व्यवस्था आम्ही दरवर्षी करत असतो. परंतु शहराचे हे मुख्य मार्ग असल्यामुळे आणि पोलीस प्रशासनांना आम्ही पत्रही देखील कळवत असतो. परंतु मोठे गाड्या आल्यामुळं आमची त्यांना विनंती राहील की फक्त तुम्ही 2 व्हीलर्स इथून सोडा. त्यामुळे इथं थोडस ट्रॅफिक जाम होत. सांभाळून घेतात आपले सोलापूरकर. तरी मी विनंती करू म्हणून दाखवा जागृत, खाली किती सजावट केली आहे. फळांचा राजा आजच्या दिवशीपासून खायला चालू करतात. वरती बी दाखवा स्पिरिटला. हा, ज्यावेळी सगळ्यांना दाखवा. आता ट्रस्टीच्या जे सगळे ट्रस्टी आहेत ते सगळ्यांना दाखवा. फिरवा कॅमेरा. इकडे बी दाखवा सगळ्यांनी. जे आंब्याचं आपलं झाड आहे आणि त्याला देठापासून तोडून लावलेलं दिसत आहे. पूर्ण मंदिर आंब्याने भरवलं ह्यांनी. हा, तोरण सुद्धा आंब्याचं आहे. तिकडे दाखवा जागृत. हे आपला आजोबा आहे, आपल्या सोलापूरचा आजोबा आहे. त्याच्यामुळं काय काळजी करा, तर ट्रॉफिक जाम झालं तर मी सांभाळून घेतात. आपले सोलापूरकर हुशार आहेत तेवढे. आपण विनंती केलो चालतंय. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.